माझ्या शेजारच्या या फ्रेममध्ये दिसणारी जी महिला आहे हिचं नाव आहे मोनाली कृष्णा विधाते. आता हीच महिला, हिचं पूर्वीचं नाव आहे सोनिया वाहवळ, मोनाली वाहवळ. त्याच्या अगोदरचं नाव मोनाली ढोरे. ही सगळी नावं याच महिलेची आहे आणि हीच महिला आता पुण्यातल्या अनेक गोरगरीब सर्वसामान्य पिचलेल्या लोकांची गुरुवर्य आईसाहेब म्हणून सध्या मिरवत आहे. आता मोनाली विधाते ही आईसाहेब झाली कशी, काळूबाईचा आपल्यावरती कसा आशीर्वाद आहे आणि आपण लोकांना वेगवेगळ्या संकटातून कसं बाहेर काढतो आणि ह्या सगळ्या लोकांना संकटातून बाहेर काढत असताना या महिलेने आणि हा कृष्णा विधाते जो आहे ह्या दोघांनी मिळून कशी माया जमवली आहे. काही किलो सोनं, मर्सिडीज बेन्झ सारखी गाडी, त्याच्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टी झालेल्या आहेत. ह्या कशा झाल्या तर यांनी असं सांगितलं आहे की माझ्यावरती आई काळूबाईचा आशीर्वाद आहे. आई काळूबाईचा आशीर्वाद यांच्या एकट्यावरतीच का पडला? काळूबाईला मानणारी लोक तर या महाराष्ट्रात प्रचंड आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं हे भामटे गुरुवर्य म्हणून मिरवत आहेत आणि यांनी सर्वसामान्य लोकांना फसवलं आहे, गंडवलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. मात्र यांना जे गुरु मानतात हे गुरुवर्य म्हणून मिरवतात ह्या आईसाहेब यांची पार्श्वभूमी आणि या आईसाहेबांचा जोडीदार कृष्णा विधाते यांची पार्श्वभूमी जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे आई काळूबाईला मानणारी जी लोक आहेत त्या लोकांनी यांचे आजपर्यंत पाय का धुतले असा देखील प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच ह्या दोघांची ही क्रिमिनल हिस्ट्री कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पिचलेल्या महिला ज्यावेळेस यांच्याकडे जातात त्यांच्याबद्दल यांची काय मानसिकता असू शकते हे यांचं पूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड पाहिल्यावरती आपल्या लक्षात येतं. हे क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, यांची मोडस ऑपरेंट काय आहे, नेमकं हे कशा पद्धतीनं लोकांना जाळ्यात ओढतात हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा. नाशिकची एक महिला, तिचं नवऱ्याबरोबर भांडण झालं आणि नवऱ्याबरोबर भांडण झाल्याच्या नंतर ती 6 महिने वेगळी राहत होती. या 6 महिन्याच्या काळामध्ये पुण्यातली एक मानसी आणि कृष्णा विधाते या दोघांची तिची ओळख झाली आणि नाशिकची महिला पुण्यात आली. नाशिकची ही महिला पुण्यात आल्याच्या नंतर तिला सांभाळण्याचं आणि नंतर तिच्याकडूनच वेश्या व्यवसाय करून घ्यायचं आणि पैसे कमवायचे अशा प्रकारची एक स्टोरी, एक घटना समोर आली. पोलिसांपर्यंत हा मेसेज गेला आणि मग पोलिसांनी या कृष्णा विधाते याच्या घरी धाड टाकली आणि त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं ती घटना मात्र इतकी दुर्दैवी होती की हाच कृष्णा विधाते ज्याला तुम्ही मोनाली विधाते याच्याबरोबर तिला आईसाहेब आणि हिला पप्पा असं जे भक्त म्हणतात, हाच कृष्णा विधाते त्या हॉलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या बेडरूमचं दार लावलेलं होतं. पोलिसांनी एंट्री केली सरकारी पंचांसमक्ष. त्यावेळेस बेडरूमचं दार उघडलं त्यावेळेस हीच नाशिकवरून पीडित असलेली महिला त्याच्या घरात सापडली आणि तिला वेश्या व्यवसाय करायला लावलेलं होतं. ज्यावेळेस त्या बेडरूमची झडती घेण्यात आली त्यावेळेस त्या बेडवरती असलेली गादी उचलली त्यावेळेस त्याच्या खाली कित्येक कंडोमची पाकिटं सापडली आणि एक गिराईकही त्या ठिकाणी रेड हँड पोलिसांनी पकडलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस याची चौकशी झाली त्यावेळेस त्या महिलेनं सांगितलं की ही मानसी आणि हा कृष्णा विधाते हे गिरायकाकडून 3,000 रुपये घेतात आणि त्याच्यातले मला 800 रुपये देतात. अशी हिस्ट्री असलेले हेच ते कृष्णा विधाते, अनेक काळूबाईच्या भक्तांचे हे पप्पा. कारण यांची जी जोडीदारीण आहे, मला माहीत नाही ती त्यांची बायको आहे का कोण आहे काय माहीत नाही, पण मोनाली विधाते या मात्र आईसाहेब गुरुवर्य म्हणून सध्या पुण्यात चांगलाच जोमाचा धंदा यांनी उघडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की ह्या कृष्णा विधाते आणि यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर एका बाजूला हे कधी काळी अनैतिक व्यापार करत होते, महिलांचा अनैतिक व्यापार करत होते, म्हणजे अर्थातच पिटासारखे गुन्हे याच्यावरती दाखल होते. हा जेलमध्ये पण जाऊन आलेला होता. पण या मोनाली आईसाहेब यांची हिस्ट्री देखील काही कमी नाही आहे. 2013मध्ये यांच्यावरती देखील नार्कोटिक्स विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. म्हणजे काय तर ड्रग्स सारख्या म्हणजे नशेचे जे पदार्थ आहेत याच्यासारख्या अशा तस्करीमध्ये किंवा नशेचे पदार्थ बाळगल्याप्रमाणे याच्यामध्ये या महिलेवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याची केस विशेष म्हणजे अद्यापही चालू आहे. अशी
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलं हे सध्याचं जोडपं समाजामध्ये मात्र आपल्याला काळूबाईचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि आपण लोकांना अंगारा धुपारा लावलं की त्याच्यातून लोकांना आपण त्यांच्या संकटातून बाहेर करतो, अशा पद्धतीचे यांचं वर्तन आहे। दुसऱ्या बाजूला काय तर अशीही माहिती पुढे येते की याच्यामध्ये असलेली जी माणशी आहे किंवा अजून एक महिला आहे की जी ह्याचीच जवळची नातेवाईक आहे, यांच्याकडं ह्यांना भेटण्यासाठी म्हणजे या ज्या मोनाली आईसाहेब आहेत यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली जाते। त्याच्यामध्ये त्यांच्याकडून दर्शनाचे पैसे घेतले जातात। त्याच्यानंतर यांच्याकडून देवदेवाचे जे कार्यक्रम आहेत ते देवदेवाचे कार्यक्रम करून घेण्यासाठी सुद्धा लोकांना लाखो रुपयाला खड्ड्यात घातलं जातं आणि मग याच्यातून अनेकांना स्वतःचं शिष्य बनवून घ्यायचं। अनेक गरीब पीडित पिचलेल्या महिलांना, विशेषतः महिलांना म्हणतोय मी, त्यांना शिष्य करून घ्यायचं आणि मग तिथं मात्र त्यांची लूट करायची। याच्यामध्ये दुर्दैवानं पुन्हा असं होतं की आधीच गरिबीत, आधीच आर्थिक अडचणीत असलेली जी माणसं आहेत ती यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांचा खर्च करतात आणि पुन्हा एकदा ते आर्थिक अडचणीत जातात। त्यांच्या मागची संकटं संपतच नाहीत, मात्र हे झालेले शिष्य या आईसाहेबांना मात्र सोन्याच्या वस्तू देखील भेट देत असल्याचं निदर्शनास येत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं काय की यांच्यावरती कारवाई का होत नाही, तर तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस अशा प्रकारची प्रकरणं घडली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भोंदू खराद बाबा, ज्याचे अनेक राजकीय लोकांशी संबंध होते, अनेक अधिकाऱ्यांशी संबंध होते, आज त्याची अवस्था तुम्ही बघताय। मनोहर मामा भोसले जो बाळूमामाचा अवतार आहे आणि तोही समोर बसलेल्या माणसाचं एका मिनिटात त्याचं भविष्य, त्याच्या खिशातल्या नोटांचा नंबर सांगणारा हा मनोहर मामा देखील गेली काही महिने जेलमध्ये सडत आहे। विषय काय आहे की याच्यात फसवणूक झालेली लोक आहेत ती समोर यायला घाबरतात। आता होतं काय की ही घाबरतात का तर एक यांच्यावरती प्रचंड दैवी प्रभाव असतो की यांच्याकडं ह्या ज्या आईसाहेब वगैरे आहेत की ज्यांनी सुरुवातीला असे धंदे केलेले आहेत, म्हणजे बेकार कामं केलेली आहेत, अशा ज्या व्यक्ती आहेत अशा लोकांनी देवाचं भीती घालून, तुम्हाला जे काळूबाईला मानणारे लोक आहेत ह्यांनाही माझा प्रश्न आहे की तुम्ही जर एखाद्या देवाला मानत असाल तर त्या देवाला तुम्ही सोडवणूक करण्यासाठी जातो आणि कोणावरती कोणाच्या तरी सांगण्यावरून देव कोणाचं वाईट वाटोळं करत नसतो। तुम्हाला माहिती आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मी स्वतः याच काळूबाईच्या डोंगरावरती जाऊन तिथल्या काही बाहुल्या उपसून काढल्या होत्या, लोकांच्या चिठ्ठ्या उपसून काढलेल्या होत्या आणि ते बघितलं होतं की कशी करणी धरणी केली जाते। ह्या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत मित्रांनो। आई काळूबाई हे पवित्र देवस्थान आहे, त्या देवस्थानात देखील बदनाम करण्यात आलेलं आहे आणि याला एकटी मोनाली विधातेच नाहीत तर या गुरुवर्यांचा, या तथाकथित गुरुवर्यांचा पुण्यामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये अक्षरशः पेव फुटलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण उद्याच्या काही आणखी एपिसोडमध्ये हे जे इतर तथाकथित भोंदू बाबा आहेत यांच्या देखील हिस्ट्री समोर आणत आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या मोनाली विधाते आहेत यांची हिस्ट्री मात्र गंभीर आहे। त्यांच्याबरोबर असलेला हा कृष्णा, ज्यानं अडचणीत असलेल्या महिलेला वेश्या व्यवसाय करायला लावला आणि तिच्या जीवावरती पैसे कमवले, अशा लोकांचं वाजत गाजत स्वागत होतं। मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही देवाच्या नावाखाली ज्यांनी राक्षसी कृत्य केलेले आहेत अशा लोकांना जर पुजत असाल तर तुम्हाला देव पावणार कसा? काळूबाईच्या भक्तांना या विषयावरती नेमकी काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा। मोनाली विधाते आणि त्यांच्या तथाकथित शिष्यांनी येथे येऊन आपल्या अकलेचे तारे तोडू नये। तुम्ही जेवढे अकलेचे तारे तोडणार तेवढे मोनाली विधाते यांच्या बाबतीतले पुरावे यायला सुरुवात झालेली आहे, ते प्रकर्षानं पुढे येणार आहेत। मात्र जोपर्यंत आता यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत हे सगळं प्रकरण आपण लावून धरणार आहोत आणि असे देवाच्या नावाखाली गोरगरिबांना फसवतात, त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करतात, अशा लोकांना मात्र जेलच्या आड घालणं हे एकच पर्याय आहे। त्यामुळे तुम्हाला देखील ह्या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे जरूर सांगा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।